नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवणार होते पिठलं, भाकरी आणि ठेचा. असं साधं जेवण जेवणार होतो आम्ही आज. आणि काल पित्र जेवल्यानंतर लगेचच घराची क्लिनिंग करायला सुरुवात करायची होती. म्हणूनच पटपट अशा भाकरी करून घेतल्या आणि लगेच वरण भाताचा पण कुकर लावला. खरं तर आज वर्क फ्रॉम होम केलं होतं, त्यामुळं लवकरच स्वयंपाकाला लागले होते आणि लवकर स्वयंपाक करायचा आणि नंतर थोडीशी क्लिनिंग करायची असं ठरवलं होतं. तर म्हणून पटपट अशा चपात्या पण करून घेतल्या. आणि इथे चपाती खायला गोडू आणि मीच दोघीच होतो, त्यामुळे थोड्या चपात्या बनवायच्या होत्या. पटपट अशा बनवून पण घेतल्या. आणि सकाळीच थोडंसं भजीचं पीठ उरलेलं होतं, त्यामुळे त्याचे थोडेसे असे पिठलं पोळी पण केली. तर तुम्हाला पिठलं पोळी आवडते का? मला तर खूप जास्त आवडते. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. खरं तर असं पिठलं पोळी किंवा काही धिरडे वगैरे बनवायला गेलं आणि ते पहिलं ते फसतं ना, तर ह्यावेळेस असं काही झालं नाही. पहिलं पण व्यवस्थित झालं आणि दुसरं पण छान झालं. तर असं छान असं दिसत होतं, भाजलं होतं. नंतर लगेचच ठेचा बनवला आणि ठेचा बनवण्यासाठी असे थोडेसे लसूण आणि मिरच्या घेतल्या आणि लगेच थोडेसे शेंगदाणे घेतले, तळून घेतले आणि थोडंसं मीठ टाकलं त्याच्यावर. नंतर लगेचच एकीकडे पिठलं बनवण्यासाठी त्याला फोडणी दिली आणि पिठलं असं बनवून घेतलं. नंतर अमोल आले आणि त्यांनी मला अशी क्लिनिंग करायला हेल्प करायला सुरुवात केली. खरं तर मी त्यांना म्हटलं नव्हतं की मला हेल्प करायला या म्हणून. मला एकटीला खूप जास्त वेळ लागेल म्हणून त्यांनी पण मला हेल्प केली. आणि नंतर तेच मला म्हटले की मी पूर्ण क्लीन करून देतो. खरं तर असा पार्टनर मिळणं खूप नशीबवान मानते मी स्वतःलाच. नंतर असं ते पटपट असं क्लीन करत होते. मी त्यांना अशी छोटी छोटी हेल्प करत होते. आमच्याकडे पित्र वगैरे जेवण झाल्यानंतर लगेचच क्लिनिंगला सुरुवात करतात. आणि ही सगळी दसऱ्यासाठी क्लिनिंग असते, म्हणजेच घट बसण्यासाठी. तर तुमच्याकडे पण अशीच प्रथा आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण सुरू केली का क्लिनिंग करायला? ते पण नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.